हॅलो फ्रेंड्स, मी सतीश बडांगे तुमचं सर्वांचं LCP सतीश सर ह्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. आपण लास्ट लेक्चरपासून 10th स्टँडर्डचे एक रिव्हिजन बॅच सुरू केली, ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट प्लस रिव्हिजन ह्या दोन्ही गोष्टी होणार आहेत. ज्यात आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 जो ट्रिग्नोमेट्री आपण सुरू केला होता त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ केलेला आहे. आता आपला प्रॅक्टिस सेट 6.1 चा जो उरलेला अर्धा भाग आहे तो आज आपण हे व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर जर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचा आपला पहिला व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो पहिला नक्की पहिल्यांदा व्हिडिओ बघा आणि नंतरच हा व्हिडिओ बघा. कारण हा जो आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये प्रॅक्टिस सेटचे एक्झाम्पल 6 पासून पुढचे एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि याच्या मागचे एक्झाम्पल जे आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर ते एकदा सर्व चांगले बघा, ज्याच्यामध्ये कन्सेप्ट पण तुमच्या खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलेले आहेत. तर आपण वेळ न वाया घालवता आपण ट्रिग्नोमेट्रीचा प्रॅक्टिस सेट 6.1 चे जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते आज आपण इथं कव्हर करणार आहोत. तर आपण एक्झाम्पल 5th पर्यंत म्हणजे 5 एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. आज आपल्याला 6व्या क्वेश्चन मध्ये जवळपास 12 प्रूव्ह दॅट आहेत. ते 12च्या 12 प्रूव्ह दॅट आपल्याला इथं कव्हर करायचे आहेत. ज्यातला पहिला प्रूव्ह दॅट काय बघा, काय sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा इज इक्वल टू sec थीटा. मग आता आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, ही लेफ्ट साइड जी असते याला म्हणतो आपण लेफ्ट हँड साइड म्हणजे काय LHS, आणि ही राईट साइड आहे म्हणून याला आपण काय म्हणतो राईट हँड साइड म्हणजे RHS. आपल्याला ह्या LHS वरून काय काढायचा असतो, RHS काढायचा असतो. आणि हे काढण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी फॉर्म्युले कशा प्रकारे पाठ करायचे हे सांगितलंय आणि प्लस इथं सुद्धा तुम्हाला काही मी फॉर्म्युले दिले आहेत. एक जस्ट आपण थोडक्यात कोणते फॉर्म्युले ते आपण बघू. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी तर काय लिहिले बघा, साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे तो लिहिलाय, कोसेकचा रेसिप्रोकल साइन असणार आहे, कॉसचा रेसिप्रोकल सेक, सेकचा रेसिप्रोकल कॉस, टॅनचा रेसिप्रोकल कॉट, कॉटचा रेसिप्रोकल काय असणार आहे टॅन. आणि ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये सर्वात इम्पॉर्टंट 4 फॉर्म्युले आहेत जे आपल्याला इथं दिलेले आहेत. कोणते फॉर्म्युले आहे, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतो 1. त्यानंतर पुढचा दिला आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा असतो. त्यानंतर 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा असतो. आणि हे 2 फॉर्म्युले एक्स्ट्रा दिलेले तुम्हाला. टॅन म्हणजेच काय असतो साइन अपॉन कॉस आणि कॉट म्हणजेच काय असतो कॉस अपॉन साइन. इथं याच्यापेक्षा उलट दिले का, कारण की टॅनचाच हा कॉट काय असतो रेसिप्रोकल असतो. ह्या फॉर्म्युलांची आपल्याला गरज आहे. ह्या फॉर्म्युलांच्या पलीकडं एकही गोष्टीची आपल्याला गरज पडणार नाहीये. ह्या सर्व 12च्या 12 प्रूव्ह दॅट करण्यासाठी सर्व यांची गरज आहे. तर आपण पहिलेच एक्झाम्पल सुरू करूया. बघा, आपल्याला LHS साइड काय दिलेली आहे, तर ती दिलेली आहे sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा हे आपल्याला दिलेले आहे. आणि याच्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, sec थीटा प्रूव्ह करायचं आहे. मग बघा, इथं जी डिनॉमिनेटरला cos थीटा आहे हा याच्या न्यूमिनेटरला जाऊन काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे cos थीटा इंटू cos थीटा काय होणार आहे, cos स्क्वेअर थीटा होणार आहे. हा sin स्क्वेअर थीटा तसाच मी तसाच लिहून घेतला, sin स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा इंटू cos थीटा म्हणजेच काय होणार आहे रे, cos स्क्वेअर थीटा अपॉन हा जो खालचा आहे डिनॉमिनेटर तसंच राहणार आहे cos थीटा. आता एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कोणता बघा, इथं sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती असतो 1. तो आपल्याला इथं टाकायचा आहे म्हणून आपण म्हणू शकतो sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असणार आहे 1. आणि आपण काय राहिला आपला cos थीटा. असं काय केलं रिझनली, चला रिझन काय आपलं sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय 1. हा फॉर्म्युला काय केला आपण इथे अप्लाय केला. आणि आपल्याला माहिती आहे 1 अपॉन cos म्हणजे cosचा रेसिप्रोकल कोण असतो रे, cos, cosचा रेसिप्रोकल असतो sec. मग cosचा रेसिप्रोकल आपण लिहून टाकू sec, मग इथे इज इक्वल टू काय आला sec. आणि secच तर आपल्याला काढायचं आहे ना, तर तेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. झालं आपलं RHS इज इक्वल टू काय RHS. इतकं सिंपल पहिलं प्रूव्ह दॅट आहे. फक्त ह्या प्रूव्ह दॅट मध्ये एकच फॉर्म्युला आपल्याला लागला आणि तो कोणता, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा.
आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर सेकंड, प्रूव्ह दॅट सेकंड बघणार आहे. बघा काय प्रूव्ह दॅट सेकंड, cos स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला ही जी LHS साइड आहे का ही काय दाखवायची, 1 दाखवायची आहे. मग आपली LHS कोणती साइड लिहून घ्या. LHS काय आहे, cos स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 + tan स्क्वेअर थिटा. ही आपल्याला काय दाखवायचे, RHS दाखवायची. म्हणजे ही पूर्ण व्हॅल्यू काय दाखवायची आपल्याला, 1 दाखवायची. पुन्हा सांगतो मी तुम्हाला, अख्ख्या ट्रिग्नोमेट्री मध्ये याच्या पलीकडे काहीच नाही हे तुम्हाला फक्त माहित पाहिजे. आणि हे कसं पाठ करायचं आहे हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पाठ करायची गरजच नाही, फक्त समजलं झाला खेळ. तुम्हाला कोणत्याही प्रकारे पाठांतर करायची गरज नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. मग आता बघा ही आपल्याला ही टोटल टर्म काय दाखवायची, RHS दाखवायची, म्हणजे 1 दाखवायची आहे. मग काय होईल बघा, इथं आपण cos स्क्वेअर थिटा ॲज इट इज लिहिला. आता बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणता, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, sec स्क्वेअर थिटा. म्हणजे आपण ह्या 1 + tan स्क्वेअर थिटाच्या ऐवजी काय लिहू शकतो, इंटू sec स्क्वेअर थिटा. काय लिहू शकतो, sec स्क्वेअर थिटा. रिझन लिहित चला, मात्र हे काय करायचं, चला रिझन. हे काय लिहिलं आपण, काय आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, sec स्क्वेअर थिटा. म्हणून या 1 + tan स्क्वेअर थिटाच्या ऐवजी काय लिहिलं मी, sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, पुढे काय होईल बघा, cos स्क्वेअर थिटा इंटू, आपल्याला राईट हँड साइड 1 दाखवायची, म्हणजे टोटल काढून टाकायची. आपल्याला एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, सेकचा रेसिप्रोकल कोण असतो बरं, cos. सेकचा रेसिप्रोकल cos आहे. मग ह्या सेकच्या ऐवजी मी काय लिहिणार आहे, cos. रेसिप्रोकल म्हणजे उलटा, 1 काय लिहिणार आहे, cos स्क्वेअर थिटा. तिथं स्क्वेअर नाही, मात्र इथं स्क्वेअर आहे ना, स्क्वेअरला स्क्वेअरच घ्यावं लागेल आपल्याला. नेक्स्ट आता पुढं काय होईल बघा, cos स्क्वेअर थिटा अँड cos स्क्वेअर थिटा दोघं सेम आहे, काय होऊन जाणार आहे, कॅन्सल. म्हणजेच इथं आन्सर काय राहणार आपलं 1. आणि आली आपली RHS इज इक्वल टू काय आपला RHS. सेकंड प्रूव्ह झालं. किती सिंपल आहे, एकाच फॉर्म्युला फक्त एक्झाम्पल डिपेंड आहे. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 बघायचं आहे. बघा काय दिलंय, √1 - sin थिटा अपॉन 1 + sin थिटा इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला, sec थिटा - tan थिटा. हे आपल्याला इथं काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं. ओके. मग आता बघा ही LHS साईड आहे, ह्या LHS हून आपल्याला काय करायचं आहे, RHS काढायचे. मग LHS साईड काय बघा, LHS इज इक्वल टू काय दिले बरं, इन √1 - sin थिटा अपॉन 1 + sin थिटा. हे आपल्याला दिलेलं आहे. ओके. आता इथे एक महत्त्वाची स्टेप आहे, ती स्टेप कोणती, रॅशनलायझेशन द डिनॉमिनेटर. आता रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे काय असतं बघा, जी डिनॉमिनेटर असतो का तो सेम मल्टिप्लाय पण करायचा आणि डिवाइड पण करायचं. फक्त एक अट असते इथं, कोणता रूल असतो, इथं जर साइन प्लस असेल तर इकडे काय करायचं, मायनस करायचं. मग काय होईल बघा, इन अंडर काय होणार आहे, 1 - sin थिटा ॲज इट इज राहणार आहे अपॉन 1 + sin थिटा. इथं सुद्धा ॲज इट इज राहणार आहे, इथं मायनस इथं प्लस. बट मल्टिप्लाय काय करायचं आपल्याला, रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरच फक्त रॅशनलायझेशन करायचं. म्हणजेच काय करायचं, ही टर्म इथं करायची, इथं लिहायची. म्हणजे मल्टिप्लाय पण करायची, डिवाइड बी करायची. बट साइन चेंज करायचं, प्लस येतं, इथं काय करणार आहे, -sin थिटा अपॉन 1 - sin थिटा. दोन्हीकडे पण सेम टर्म आल्या पाहिजे, डिनॉमिनेटरला न्यूमिनेटरला दोन्हीकडे पण काय आल्या पाहिजे, सेम टर्म आल्या पाहिजे. हे काय केलं रे आपण, रॅशनलायझिंग ऑफ डिनॉमिनेटर. काय केलंय, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. रिझन लिहित चला, महत्वाचं असतं. इज इक्वल, आता पुढे काय बघा, सर्वात महत्वाची पुढची स्टेप एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन्ही टर्म सेम असतात त्यावेळेस त्याचा काय होतो, स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे ना रे, काय x × x म्हणजे काय होणार, x स्क्वेअर होऊन जाणार आहे. दोन्ही टर्म ज्यावेळेस सेम असतात तेव्हा काय होतो, स्क्वेअर होऊन जातो. मग ह्या दोन्ही टर्म सेम आहे बघा, मग यांचं काय होणार आहे, स्क्वेअर. म्हणजेच काय होणार आहे, 1 - sin थिटा स्क्वेअर. काय होणार आहे, 1 - sin थिटा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे अपॉन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही पण टर्म सेम आहे, बट एका ठिकाणी काय प्लस आहे, एका ठिकाणी काय मायनस आहे. अशा वेळेस काय होतं बघा, पहिल्याचा पण स्क्वेअर होतो, मायनस दुसऱ्याचा पण काय होतो, स्क्वेअर होतो. म्हणजे 1चा स्क्वेअर होणार आहे, इथं
मायनस काय होणार आहे साईनचा स्क्वेअर होणार आहे साईन स्क्वेअर थिटा 1चा स्क्वेअर तसाही 1च राहतो 1 लिहिला तरी चालेल नो प्रॉब्लेम. पुढची स्टेप काय बघा इज इक्वल टू आता बघा इन अंडर रूट ऑफ हा 1 मायनस साईन थिटा स्क्वेअर मी ॲज इट इज लिहिला टोटल डिवायडेड बाय 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल काय असतो 1 असतो. मग बघा हा साईन जर इकडे प्लस आहे ऑपोजिट साईडला गेला काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणजे असं होणार आहे तो बघा काय होणार आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. फक्त हा साईन स्क्वेअर थिटा तिकडे गेला काय झाला मायनस साईन स्क्वेअर थिटा झाला. मग बघा ना एक टर्म दिसते आपल्याला काय टर्म दिसते बरं 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर थिटा. घ्या इथं कॉस स्क्वेअर थिटा लिहून कॉस स्क्वेअर थिटा आलं लक्षात. आता बघा मी इकडे एक्झाम्पल लिहितो आहे. आता काय होईल बघा हा पण स्क्वेअर आहे आणि हा सुद्धा काय स्क्वेअर आहे दोघं पण स्क्वेअर आहे. मग एक गोष्ट आपल्याला माहिती आहे जर अंडर रूट मध्ये जर स्क्वेअर असेल आणि त्याचा जर काय असणार आहे बघा अंडर रूट मध्ये स्क्वेअर आहे आणि त्याचं काय अंडर रूट आहे मग अंडर रूट आणि स्क्वेअर निघून जातो फक्त मधलीच टर्म शिल्लक राहते. अंडर रूट आणि स्क्वेअर निघून जाणार आहे मधलीच टर्म राहणार आहे. मग बघा या दोघांच्या स्क्वेअर जाणार आहे रूट पण जाणार आहे म्हणजेच काय शिल्लक राहणार आहे इज इक्वल टू काय शिल्लक राहणार आहे 1 मायनस साईन थिटा अपॉन काय राहिलं बरं कॉस थिटा. अलग लक्षात काय गेलं हा स्क्वेअर गेला रूट गेला म्हणजेच काय राहिलं मधल्या टर्म्स राहिल्या. आता हे दोघं पण काय करायचे आपल्याला सेपरेट लिहून घ्यायचे. मग इज इक्वल टू काय होणार आहे 1 अपॉन कॉस सेपरेट लिहायचं आहे मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा सेपरेट लिहायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे कॉस हा कोणाचा रेसिप्रोकल आहे सेकचा. मग आपण 1 अपॉन कॉसच्या ऐवजी काय लिहू शकतो सेक थिटा मायनस साईन अपॉन कॉस काय असतो रे साईन अपॉन कॉस टॅन. मग आपण मायनस काय लिहू शकतो टॅन थिटा. मग झालं ना आपलं प्रूफ बघा ना सेक थिटा मायनस टॅन थिटा हेच आपले काय असणार आहे RHS. हे इकडं फॉर्म्युले बरं का किती सिंपल आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल नंबर 3. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर बघायचं आहे फोर्थ एक्झाम्पल काय बघा ब्रॅकेटमध्ये सेक थिटा मायनस कॉस थिटा आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला टॅन थिटा इंटू सेक थिटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पुन्हा सांगतो हेच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे बाकी दुसरं कोणतेच याच्यात फॉर्म्युले नाही आहे. खूप सिंपल टॉपिक आहे आपल्याला हा बघा. मग आता नेमका LHS काय ते आपण बघूया काय बरं सेक थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेट कम्प्लीट सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ओके याचा आपल्याला काय करायचं आहे RHS करायचं आहे म्हणजे टॅन इंटू सेक थिटा आपल्याला करायचं आहे इज इक्वल टू बघा सेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे कॉसचा म्हणून आपण त्याला रेसिप्रोकल मध्ये लिहू 1 अपॉन काय लिहू कॉस थिटा मायनस इथं पण काय बरं कॉस थिटा. नेक्स्ट कॉट थिटा म्हणजे काय कॉट थिटा कॉस अपॉन साईन कॉट थिटा म्हणजे काय कॉस अपॉन साईन कॉस थिटा अपॉन साईन थिटा प्लस इथं टॅन थिटा म्हणजे काय असतो बरं साईन थिटा अपॉन कॉस थिटा. सर्व ह्याच फॉर्म्युलाचा यूज आहे याच्या आपल्याकडे काहीच नाहीये. हे काय यूज केले काय की ते रेसिप्रोकल आहेत इज इक्वल टू. आता बघा काय होईल ब्रॅकेटमध्ये 1 मायनस लिहिला कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय होणार आहे कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉन डिनॉमिनेटरचा असंच असतो म्हणजेच काय राहणार आहे कॉस थिटा. फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेटमध्ये काय बघा इथं आपण एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो काय क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होणार आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लसला प्लस साईन थिटा इंटू साईन थिटा काय होणार आहे साईन थिटा स्क्वेअर होणार आहे साईन स्क्वेअर थिटा होणार आहे आणि डिवायडेड बाय ज्यावेळेस आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळी डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन खाली लिहितो म्हणजेच काय होणार आहे बरं इथं साईन थिटा इंटू कॉस थिटा. गॉट इट. नेक्स्ट इज इक्वल टू आता बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असतो 1. बट आपण जर एक गोष्ट केली तर रे काय केली तर साईन स्क्वेअर थिटा आपण हा कॉस प्लस आहे ना तिकडे नेऊ काय होणार आहे मायनस म्हणजेच काय होणार आहे 1 मायनस
कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग याच्यावरूनच आपण एक गोष्ट करू शकतो ना, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय असतो रे, साइन स्क्वेअर थिटा. मग याच्याऐवजी आपण साइन स्क्वेअर थिटा लिहू, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो, 1 असतो ना. तेच तर रिझन आहे, सेम रिझन आहे दोन्हींना पण. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 येणार आहे अपॉन काय उरला इथं, साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके. आता बघा इथं साइन स्क्वेअर म्हणजे काय, साइन इंटू साइन आहे आणि इथं काय बरं, साइन आहे. मग ह्या दोन साइन पैकी एक साइन गेला आणि हा एक साइन गेला ना, म्हणजेच आता शिल्लक काय राहिलं आपलं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू काय राहिलं, 1 अपॉन कॉस थिटा. आलं का लक्षात. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, बघू आपण काय होतं, इज इक्वल टू, मी पुढंच लिहितो, इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो रे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो, टॅन थिटा. मग टॅन थिटा लिहिला मी इंटू 1 अपॉन कॉस, कॉस कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेकचा रेसिप्रोकल आहे. मग आपण तो रेसिप्रोकल लिहू, काय होणार आहे, सेक थिटा. आणि जर तुम्ही बघितलं तर टॅन थिटा इंटू कॉस थिटा आलं, झालं प्रूव्ह दॅट. म्हणजेच आपलं काय आलं, RHS. बघा पुढचं एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 5, 5वां क्वेश्चन. काय सांगितलं आपल्याला, LHS काय दिलाय, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. मग बघा काय होईल, आपली LHS साईड काय बघा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू. आता आपल्याला कॉटचा आणि टॅनचा फॉर्म्युला माहिती आहे ना, कॉट थिटा म्हणजे काय असतो, कॉस अपॉन, कॉट थिटा म्हणजे काय, कॉस अपॉन साइन थिटा. मग बघा कॉटच्या ऐवजी काय लिहिणार आहे मी, कॉटच्या ऐवजी काय लिहिणार आहे, कॉस थिटा मायनस साइन थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग टॅनच्या ऐवजी काय लिहिणार आहे मी, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे कशामुळे झालं, रिझन लिहा, रिझन का, तर टॅन थिटा इज इक्वल टू काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा अँड कॉट थिटा इज इक्वल टू काय असतो, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. रिझन लिहित चाला, कारण की 10 बोर्डला आपल्याला रिझनला मार्क्स असतात, रिझन लिहित चाला. आता इज इक्वल टू इथं मध्ये प्लस आहे तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो, जसं आपण पहिल्या पण एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं. मग कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होणार आहे बरं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा काय होणार आहे, साइन स्क्वेअर थिटा अपॉन डिनॉमिनेटरचं काय होतं, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय होणार आहे, साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू पुढं काय होईल बघा. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो, 1. रिझन लिहून टाकू आपण, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, 1. मग हा कॉस स्क्वेअर थिटा कॉस आधी असला काय नंतर असला का काही फरक पडत नाहीये, कारण की त्याची ॲडिशनच. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, 1, कारण की मी ते रिझन लिहिलेलं आहे. आणि अपॉन काय आलं बरं, साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता हे आपल्याला सेपरेट पण लिहू शकतो ना, मल्टिप्लिकेशन असलं सेपरेट लिहू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाहीये. मग 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा मी सेपरेट लिहिले इज इक्वल टू काय होईल बघा, 1 अपॉन साइन, साइन कोणाचा रेसिप्रोकल असतो बरं, कोसेकचा रेसिप्रोकल असतो. म्हणून 1 अपॉन साइनच्या ऐवजी मी काय लिहू शकतो, कोसेक थिटा. काय लिहू शकतो, कोसेक थिटा इंटू कॉस हा कोणाचा रेसिप्रोकल असतो, कॉस सेकचा रेसिप्रोकल. म्हणून मी 1 अपॉन कॉसच्या ऐवजी काय लिहू शकतो, सेक थिटा लिहू शकतो. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, कोसेक थिटा इंटू सेक थिटा. आणि हीच आपली काय असणार आहे, RHS. बघा आता आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे, ते म्हणजे एक्झाम्पल नंबर 6. काय 6 एक्झाम्पल आहे, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला, सेक थिटा प्लस टॅन थिटा प्रूव्ह करायचं आहे. मग आता बघा LHS साईड काय, LHS इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. याच्यावर आपल्याला राईट हँड साईड प्रूव्ह करायची आहे. इज इक्वल टू काय होईल बघा,
आपण याच्या मागच्या एक्झाम्पलमध्ये एक शिकलेलो आहे ते म्हणजे रॅशनलायझेशन द डिनॉमिनेटर. मग तिथं रॅशनलायझेशन करायचं आहे डिनॉमिनेटरचं. मग काय होईल बघा 1/sec थिटा मायनस टॅन थिटा. याचं रॅशनलायझेशन करणं म्हणजे काय करणं असतं, ह्याच टर्मनी मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. म्हणजेच काय होणार आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. तुम्हाला मी आधीच बोललेलं आहे फक्त साइन चेंज करायचं आहे, बाकी दोन्ही टर्म सेम घ्यायचे आहे. मग इथं पण काय होणार आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. याला आपण काय म्हणू शकतो बाय रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. द रॅशनलायझेशन द डिनॉमिनेटर इज इक्वल टू काय होईल बघा आता इथं 1 नी कशाला मल्टिप्लाय केलं तीच टर्म राहणार आहे. म्हणजेच कोणती राहणार आहे रे सेक थिटा प्लस टॅन थिटा टोटल डिवायडेड बाय. मी मागं पण एकदा बोललो आहे जेव्हा दोन टर्म सेम असतात फक्त साइन चेंज असेल तर तो स्वतंत्रपणे काय होतो स्क्वेअर होतो. म्हणजेच काय होणार आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस कोण आहे दुसरा टॅन स्क्वेअर थिटा. बरं सेक आणि टॅन आता आपल्याला कोण पाहिजे रे सेक आणि टॅन पाहिजे, फक्त हे दोघं नको आहे. मग याचा फॉर्म्युला असेल बघा सेक आणि टॅनचा फॉर्म्युला काय सेक आणि टॅन आहे बघा. हा टॅन जर मी तिकडे नेला तर प्लसचा काय होईल मायनस होईल. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा होईल बघा. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होणार आहे 1. म्हणजे हा फॉर्म्युला आपण यूज केला. फक्त हा टॅन मी काय केला प्लसचा तिकडे गेल्यावर मायनस केला. म्हणजे काय फॉर्म्युला तयार होतो बघा काय होईल मग 1 इज इक्वल टू काय होणार आहे टॅन इथं काय तयार होईल बघा 1 इज इक्वल टू काय होणार आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. फक्त मी काय केला हा टॅन प्लसचा मायनस झाला. मग बघा ही टर्म तशीच आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असणार आहे 1. म्हणून मी याला 1 टाकून दिला. मग काय होईल बरं सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन काय झाला 1. 1ला तसं डिनॉमिनेटर मध्ये काय व्हॅल्यू नाही काढून टाकला तरी चालेल. म्हणजेच आपला काय प्रूव्ह होईल बरं सेक थिटा प्लस टॅन थिटा. झाली का आपली RHS सारखी सेम RHS. आता आपण एक्झाम्पल नंबर बघणार आहोत 7th वाला एक्झाम्पल. बघा 7th वाला एक्झाम्पल काय साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. मग आपली LHS साईड काय बघा LHS साईड काय आहे साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा. आता एक गोष्ट आपल्याला माहित आहे बघा जर आपण x रेस टू 4 लिहिला त्याचा अर्थ हा होऊ शकतो ना रे x स्क्वेअरचा पुन्हा काय होणार इथं स्क्वेअर होणार आहे. कारण की 2 2 जा किती होणार आहे 4. म्हणजे हे काय असणार इक्वल असणार आहे. म्हणून आपण x स्क्वेअरचा बी स्क्वेअर करू शकतो जर आपण रेस टू 4 असेल तर. सेम आपल्या इथं करायचं आहे बघा. मग आता इथं काय होईल बघा साइन रेस टू 4 आपण असं लिहू शकतो ना रे साइन स्क्वेअर थिटा रेस टू 2 म्हणजे स्क्वेअर मायनस पुन्हा कॉस स्क्वेअर थिटा आणि त्याचा सुद्धा काय करू शकतो आपण स्क्वेअर. ह्या पद्धतीनुसार आपण करू शकतो. नेक्स्ट इज इक्वल टू आता एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कोणता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर आपण काय करू शकतो ए प्लस बी आणि ए मायनस बी करू शकतो. हे आपल्याला रिझन म्हणून पण ठेवू शकतो आपण. मग आता बघा एचा स्क्वेअर आणि बीचा स्क्वेअर जर असेल तर आपण ते दोन वेगवेगळ्या पद्धत दोन बॉक्समध्ये लिहू शकतो एक प्लस आणि एक मायनस. म्हणजेच काय होईल बघा मग इथं पहिली टर्म प्लस दुसरी टर्म आणि नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म मायनस दुसरी टर्म. मग तिथं काय पहिली टर्म साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे लक्षात ठेवा. हे रिझन आहे नंतर हे रिझन लिहायचं आपल्याला. ओके मग आता एक गोष्ट आपल्या पुढे गेल्यावर जाणवेल काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो रे 1. आपण 1 टाकून देऊ. 1 तसा लिहिण्याची गरज नाहीये तरी आपण लिहू कळण्यासाठी 1 घेतला. काय आला इथं 1 इंटू काय बरं साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे. हे लक्षात. पुन्हा 1 नी कशाला मल्टिप्लाय केलं तेच येणार आहे. म्हणजेच काय आलं इथं साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता आपल्याला तिथं फक्त कॉस पाहिजे साइन नकोय. मग आपल्याकडे पुन्हा तोच फॉर्म्युला कोणता
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग आता आपण त्याला साइन मध्ये कन्वर्ट करू. काय करू? साइन मध्ये कन्वर्ट. म्हणजे काय करू शकतो रे आपण? हा कॉस स्क्वेअर थिटा तिकडे गेल्यावर काय होणार आहे? मायनस होणार आहे. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बघा ना, ह्याच फॉर्म्युला मी हा फॉर्म्युला बनवलाय, फक्त कॉस स्क्वेअर थिटा तिकडे गेला काय झाला? मायनस झाला. मग लक्ष द्या बघा, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होणार आहे? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मी याच्याऐवजी हे घेऊ शकतो. मग घेऊ आपण इज इक्वल टू काय होणार आहे? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि हा मायनस आणि हा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ला 1 मी तसाच ठेवला. बघा, मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय? -2 किती येणार आहे रे? 4 होईल ना. म्हणजे जरी मायनस मायनस साईन असेल तर द्यायचं आहे मायनसच साईन. काय द्यायचं मायनस साईन. बट त्यांची काय करावं लागते? ॲडिशन. मग मायनस मायनस मायनसच राहणार आहे. बट काय होणार आहे? कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा होईल ना. म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा. आणि बघा, हीच आपली काय असणार आहे? RHS. काय असणार आहे? RHS. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 8 बघायचं आहे. 8वा एक्झाम्पल का 8. बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपली LHS साईड काय? LHS इज इक्वल टू सेक थिटा प्लस काय? टॅन थिटा. आता आपल्याला माहिती आहे सेक थिटाचा रेसिप्रोकल काय असतो बरं? कॉस थिटा. मग आपण लिहू शकतो 1 अपॉन कॉस थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे काय असतो रे? साइन अपॉन कॉस. टॅन म्हणजे काय असतो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बऱ्याच मुलांना हे अडचणी येईल बरं का. महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला की हे आपल्याला कळतं कसं काय का हा फॉर्म्युला इथंच यूज करायचा, तो फॉर्म्युला तिथंच यूज कसा करायचा. आता ह्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची प्रॅक्टिस लागणार आहे. थोडीफार प्रॅक्टिस लागेल. हे फॉर्म्युला जर तुम्हाला तोंडपाठ असेल, याचा जर यूज करता जर तुम्हाला चांगला आला तर तुम्हाला काहीच अडचण नाही आहे. इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. फक्त एक एक्झाम्पल 2दा किंवा 3दा सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला अडचण येणारच नाही का कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा अशी अडचण येणार नाही आहे. तुम्हाला ती इझिली सॉल्व्ह होणार आहे. बघा, आता सेक थिटा इज इक्वल टू काय घेतला आपण? रेसिप्रोकल. आणि टॅन काय घेतला? साइन अपॉन कॉस घेतला. एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते, कॉस कॉस काय बरं? डिनॉमिनेटर काय? सेम आहे. आणि डिनॉमिनेटर सेम असलं तर आपण एकदाच लिहितो. म्हणजेच काय लिहू शकतो आपण? कॉस थिटा आणि वरती काय होईल? 1 प्लस साइन थिटा. आता आपल्याला इकडे जायचं, उलट झालं एक्झाम्पल थोडंफार. मग आता आपल्याला एक नवीन पद्धत पुन्हा एक आणायची. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. बट तिथं रॅशनलायझेशन ऑफ न्यूमिनेटर करायचं आहे. काय? वरच्या संख्याचं काय करायचं आहे? रॅशनलायझेशन करायचं आहे. मग आता काय होईल बघा, वरच्या संख्येचं रॅशनलायझेशन 1 प्लस साइन थिटा मी ॲज इट इज ठेवला अपॉन कॉस थिटा सुद्धा काय? ॲज इट इज इनटू. रॅशनलायझेशन करायचं पण कोणाचं? न्यूमिनेटरचं करायचं आहे. आता मग काय होईल? साइन चेंज करायला लावलंय मी तुम्हाला. 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे कधी चेंज होतं का? नाही. हे दोघं पण काय असणार आहे? सेम. काय केलं? बाय रॅशनलायझिंग द न्यूमिनेटर. काय करायचं आहे? न्यूमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे. मग इज इक्वल टू काय होईल बघा. आता तुम्हाला मी मागं पण सांगितलं आहे, 2 टर्म जेव्हा सारख्या असतील, सेम असतील, त्यावेळेस प्लस आणि मायनस आलं तर दोघांचे सेपरेट स्क्वेअर होणार आहे. म्हणजे 1चा स्क्वेअर काय राहणार आहे रे? 1चा स्क्वेअर 1. मायनस साइन येतं, जरी प्लस असेल तरी काय येतं? मायनस. कारण की प्लस मायनस मायनस होतं. आणि साइन थिटा इंटू साइन थिटा काय होणार आहे बरं? साइन स्क्वेअर थिटा अपॉन ह्या दोघांचं पण काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होणार आहे? कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. ओके, 1 मायनस साइन थिटा. आता काय होईल बघा, आपल्याला वरती कोण पाहिजे? कॉस पाहिजे. कोण पाहिजे आपल्याला? कॉस पाहिजे. इथं तर साइन आहे, मग आपण साइनचा कॉसचा फॉर्म्युला यूज करू शकतो ना. कोणता फॉर्म्युला बघा? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे ना. मग हा इथं प्लस आहे, तिकडे गेला काय होणार आहे? मायनस. म्हणजेच काय तयार होईल बरं? इथं एक फॉर्म्युला तयार होईल. मी इथं तो फॉर्म्युला लिहितो वाटलं सर. कोणता फॉर्म्युला तयार होणार आहे? तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग बघा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो? कॉस स्क्वेअर थिटा. मग मी इथं काय घेतला? कॉस स्क्वेअर थिटा अपॉन काय बरं इथं? कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा.
ओके, बट आपल्याला हे प्रूव्ह नाही करायचं, आपल्याला फक्त वरती एकच कॉस पाहिजे. मग ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. इथं कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय असणार आहे, कॉस इंटू कॉस, आणि इथं पण एक कॉस थिटा आहे, म्हणजे ह्या दोनपैकी एक कॉस गेला आणि हा एक कॉस गेला. काय शिल्लक राहिलं मग आपलं, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा, आणि हीच तुमची काय असणार आहे, RHS इज इक्वल टू काय लिहू शकतात, RHS. एकदम सिंपल आहे, फक्त फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित यूज करता आले पाहिजे. आता आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे, एक्झाम्पल नंबर 9. बघा 9th एक्झाम्पल थोडं वेगळं आहे, इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळेस हे एक्झाम्पल विचारलेलं आहे क्वेश्चन पेपरमध्ये, इम्पॉर्टंट आहे. छोटे मात्र इम्पॉर्टंट आहे, बट इम्पॉर्टंट आहे. बघा काय प्रूव्ह करायचं आपल्याला, दिलेलं काय गिवन, tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. शो दॅट काय करायचं आहे, tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. काय गडबड दोघांमध्ये, इथं स्क्वेअर नाही, मात्र इथं तर स्क्वेअर आलेले, बट इकडं पण 2 आहे तिकडं पण 2 आहे, आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, ते टोटल प्रूव्ह करायचं आहे. मग आपल्याला सर्वच एक्झाम्पल घ्यावं लागणार आहे. मग आता आपल्याला काय दिले बघा, इथं आपल्याला टोटल एक्झाम्पल घ्यावं लागणार आहे. काय दिलंय, tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू काय 1. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, स्क्वेअर प्रूव्ह करायचं आहे. म्हणून आपण काय घेऊ, टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूंचा काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर घ्यायचा आहे. टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड. मग आता बघ इथं प्लस आहे, हा डायरेक्ट स्क्वेअर घेता येणार नाही आपल्याला. काय करावं लागेल, ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यावा लागेल. म्हणजेच काय, tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा, याचा काय घ्यावं लागेल आपल्याला, स्क्वेअर, आणि 2चा स्क्वेअर पण आपल्याकडे घ्यावा लागेल, कारण की आपल्याला बोथ साईडचाच नेहमी स्क्वेअर करावा लागतो. आता बघा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कोणता बरं, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जर असेल तर काय असतं, स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस 2 फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मची काय असतं, स्क्वेअर असतो. हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करायचा आहे. म्हणजे थोडक्यात हा tan थिटा काय असणार आहे, a, आणि 1 अपॉन tan थिटा काय असणार आहे, b. मग त्यानुसार आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. मग काय होईल बघा, देअरफॉर काय होईल बरं, पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा, tan स्क्वेअर थिटा प्लस 2 असतो, तो कॉन्स्टंट असतो, इंटू a म्हणजे पहिली टर्म म्हणजे कोणती रे, tan थिटा, इंटू पुन्हा, मग पुन्हा कोणती टर्म आहे नेक्स्ट, b म्हणजेच काय 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू सॉरी प्लस अजून कोणती राहिली आपली, b स्क्वेअरची टर्म म्हणजे कोणाची, सेकंडची टर्म. 1चा स्क्वेअर किती होणार आहे, 1च, अपॉन tanचा स्क्वेअर किती होणार आहे, tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2चा स्क्वेअर किती होणार आहे बरं इथं, 4. ओके, आता बघा tan थिटा डिवाइड आणि मल्टिप्लाय ते काय होतील, कॅन्सल होऊन जातील. म्हणजेच काय शिल्लक राहिलं आपल्याकडं, tan स्क्वेअर थिटा प्लस 2, नंतर इकडे काय पुन्हा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती आला, 4. आता आपल्याला हा 2 नको आहे, कारण की इकडे 2 नाही ना, मग हा 2 इथं प्लस आहे, तिकडे गेला काय होणार, अपोजिट साईडला मायनस होणार आहे. म्हणून देअरफॉर tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मायनस काय होणार आहे, 2, कारण की हा प्लस आहे ना, तिकडे गेला काय होणार आहे, मायनस. मग 4 मायनस 2 म्हणजेच किती होणार आहे आपला, 2. मग झालं ना प्रूव्ह दॅट आपलं. आणि देअरफॉर खाली पुन्हा एक टर्म मांडा, काय देअरफॉर tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2, म्हणजे आपल्याला ते काय झालं, प्रूव्ह झालं इथं. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 10th बघायचं आहे. 10वं एक्झाम्पल काय ते आपण बघणार आहोत. आता इथं आपल्याला एक LHS साईड दिली आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, RHS करायचं आहे. बघा हे पण एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. शेवटचे जे 2-3 एक्झाम्पल आहे का, हे बऱ्याचशाच परीक्षांना विचारले आणि इम्पॉर्टंट आहे, आणि थोडे त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे ते थोडेसे समजून घ्या. काय बघा आता बघा आपली LHS काय दिली, LHS साईड काय दिली बघा, tan A अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर A, आणि त्याचा पुन्हा काय अजून स्क्वेअर आहे, प्लस cot A अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर A, आणि त्याचा पुन्हा अजून काय आहे, स्क्वेअर आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, sin A इंटू cos A याच्यात प्रूव्ह करायचं आहे. मग इज इक्वल टू काय बघा, tan A अपॉन, आता बघा 1 प्लस
टॅन स्क्वेअर थिटा, बघा थिटा म्हणजे इथे ए दिलाय पण आपण तो थिटा असतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो, कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर ए च्या ऐवजी काय घेऊ शकतो, कॉस स्क्वेअर ए घेऊ शकतो, म्हणजे आपण इथं काय घेऊ शकतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी काय घेऊ शकतो, सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे इथं काय येणार आहे, सेक स्क्वेअर ए येणार आहे, प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, कोसेक स्क्वेअर थिटा, मग आपण त्याच्याऐवजी काय घेऊ, कोसेक स्क्वेअर ए घेऊ शकतो, काय घेऊ शकतो, कोसेक स्क्वेअर, आणि याचा सुद्धा काय पुन्हा स्क्वेअर आहे, आणि इथं सुद्धा काय रे पुन्हा स्क्वेअरच आहे ना, ब्रॅकेटचा पण स्क्वेअर म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं लिहून टाकला. आता बघा ही टर्म आणि ही टर्म सेपरेट करायची, हा इथे डिवाइडच पण थोडी सेपरेट करायची, काय होईल बघा, टॅन ए इंटू 1 अपॉन सेक, आता स्क्वेअरचा पण स्क्वेअर असेल तर मल्टिप्लाय होतं, म्हणजे 2 इंटू 2 काय होणार आहे 4, सेक रेस टू 4a प्लस हा प्लस इथं आहे, इथं बघा मी इथं पुन्हा काय लिहिला, कॉट ए इंटू 1 अपॉन काय करायचं आहे, कोसेक, स्क्वेअरचा पण स्क्वेअर आहे म्हणजे काय होणार, रेस टू 4a होणार आहे. ओके, देअरफॉर टॅन म्हणजे काय असतो रे, साइन अपॉन कॉस, म्हणजे तिथं काय होणार आहे, साइन ए अपॉन कॉस ए इंटू 1 अपॉन काय इथं, सेक रेस टू 4a आहे, इथं प्लस काय नाही, इथं प्लस प्लस काय होणार बघा, कॉटचा फॉर्म्युला काय बरं, कॉस थिटा अपॉन कॉस ए अपॉन साइन ए, आणि इंटू काय होणार आहे 1 अपॉन कोसेक रेस टू 4a होणार आहे, अलग लक्षात. त्यानंतर पुढं काय होणार बघा, 1 अपॉन सेक, सेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेक कॉसचा, म्हणून कॉस मध्ये रिप्लेस करायचा, आणि कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, साइन, म्हणून तो साइन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेस करायचा आहे. मग काय होईल बघा इथं, साइन ए अपॉन कॉस ए इंटू सेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा रेसिप्रोकल आहे, म्हणून कॉस रेस टू काय होणार इथं 4a, कारण हा रेस टू 4 आहे ना, मग हाही रेस टू 4 राहणार आहे, प्लस कॉस ए अपॉन साइन ए इंटू कोसेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, साइनचा रेसिप्रोकल आहे, रेस टू 4च राहणार आहे, कारण की इथं रेस टू 4 आहे म्हटलं 4च राहणार आहे. आता बघा एक गंमत काय, इथं कॉस रेस टू 4 आहे, म्हणजे इथं कॉसचं किती वेळेस मल्टिप्लिकेशन आहे, 4 वेळेस मल्टिप्लिकेशन आहे, आणि इथं साइनचं सुद्धा 4 वेळेस मल्टिप्लिकेशन आहे. मग ही गोष्ट आपल्याला कळेल ना, इथं 4 पैकी एक कॉस तर गेला, म्हणजे इथं 3च कॉस राहणार आहे, कारण की हा एक गेला, बघा हा साइन ए गेला, आणि इथं 4 पैकी फक्त 3च साइन राहिले, कारण की हा एक साइन गेला आणि हा एक साइन गेला. मग आता पुढं काय राहिलं बघा, काय राहिलं आता इथं, साइन ए इंटू काय राहिलं बरं, कॉस क्यूब ए, कारण की क्यूब राहिला ना, रेस टू 4 होता, कॉस सोबत एक गेला म्हणजे 3 राहिला, प्लस प्लस काय होणार इथं, कॉस ए इंटू काय होणार आहे, साइन रेस टू फक्त 3 राहिला इथं, साइन रेस टू 3a, हे फॉर्म्युले बरं का आपले इकडचे, हे फक्त इकडे एक्झाम्पल आहे. आता इज इक्वल टू काय होईल बघा, इज इक्वल टू बघा इथं साइन आहे, इथं पण साइन आहे, इथं पण कॉस आहे, इथं सुद्धा कॉस आहे, देन साइन कॉस आपण काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. मग बघा याच्यातून मी कोण कॉमन काढला, साइन ए कॉमन काढला, साइन ए इंटू इथं पण कॉस आहे, इथं पण कॉस आहे, म्हणून कॉस सुद्धा मी काय काढला, एक कॉमन काढला. मग मध्ये काय राहील बघा, यांच्यापैकी साइन काढलेला आहे, कॉस क्यूब पैकी कॉस पण बाहेर काढलाय, म्हणजे काय राहिला मध्ये फक्त कॉस स्क्वेअर ए, कारण की इथला रेस टू 1 आणि हे 2 टोटल 3 होतील ना, प्लसला प्लस साइन घेतला, कॉसला कॉस मी बाहेर घेतलेला आहे, साइन क्यूब पैकी साइन एक कॉमन घेतलाय, म्हणजे किती राहिले, साइन स्क्वेअर राहिले, म्हणजे साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू, आता बघा साइन ए इंटू कॉस ए, आता साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए फॉर्म्युला आहे ना, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, इथं काय झाला आपला 1, आणि देअरफॉर काय आला, साइन ए इंटू कॉस ए, आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं होतं, साइन ए इंटू कॉस ए, म्हणजेच काय असणार आहे हा RHS.
बघा आता आपल्याला एक्झाम्पल नंबर बघायचं आहे 11th वाला. 11th एक्झाम्पलची आपली ही LHS साईड दिली, काय प्रूव्ह करायचं आपल्याला RHS म्हणजे 1 प्रूव्ह करायचं आहे. मग बघा ही जी आपल्याला दिलेली आहे sec⁴a इंटू 1 मायनस sin⁴a ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 tan² a हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता बघा काय होईल, LHS साईड घेतो मी डायरेक्टच. मग तिथं काय होईल बरं, sec⁴a इन ब्रॅकेट. आता इथं ⁴ आहे नसतो म्हणजे 1चा ⁴ सुद्धा 1च राहणार आहे ना, म्हणून त्यांनी दिलेलं नाही आहे. पण दोघांचं बी 4 आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. मग काय होईल बघा, इथं जसं आपल्याला माहिती आहे बघा की a² मायनस b² चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एकदा प्लसमध्ये लिहायचा आणि एकदा मायनसमध्ये लिहायचा. म्हणजेच काय होईल बघा 1² मायनस sin² a आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे 1 प्लस sin² a आणि मायनस काय करायचं आहे 2 tan² a. आणि हाच आपल्याला काय करायचं आहे, पुढे गेलं प्रूव्ह दॅट काय करायचं आहे 1 करायचं आहे. लक्षात आलं काय केलं मी की दोन सेपरेट मांडले. जसं हा फॉर्म्युला आपण मागच्या पण एक्झाम्पलमध्ये बघितला होता, म्हणून इथं ⁴ आले ⁴ मध्ये घेतले. एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा काय घ्यायचा मायनसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आता काय होईल बघा, एनी याला मल्टिप्लाय करू आणि एनी सुद्धा काय, किंवा मल्टिप्लाय करण्यापेक्षा आपण एक गोष्ट करू शकतो ना, काय करू शकतो बरं, इज इक्वल टू sec⁴a इन ब्रॅकेट. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे कोणता, sin² प्लस cos² इज इक्वल टू 1. इथं ⁴ घेतलं तरी 1च राहणार आहे, काही चेंज होणार नाहीये. मग आता बघा हा sin² तिकडे गेला मायनस होईल, म्हणजे 1 मायनस sin² इज इक्वल टू काय होणार आहे cos². मग याचा अर्थ आपण असं करू शकतो ना 1² मायनस sin² a ऐवजी आपण काय लिहू शकतो विरुद्ध cos² a. काय लिहू शकतो cos² a लिहू शकतो, बरोबर ना, कारण की आपण फॉर्म्युला कोणता यूज केला sin² प्लस cos² इज इक्वल टू 1 केला. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल तर तेच राहणार आहे 1 प्लस sin² मायनस काय 2 tan² नाही सॉरी a बरं का, इथं काय a आहे, इथं पण aच आहे, सगळीकडे a घेतल्या नाही, म्हणजे a दिला त्यांनी आपल्याला. ओके, आता पुढं काय होईल बघा, आता सेक हा कोणाचा रिसिप्रोकल आहे, सेक हा कॉसचा रिसिप्रोकल आहे, म्हणून आपण याला 1/cos⁴a करू शकतो. काय करू शकतो cos⁴a इंटू हा cos² तसंच घेऊ आपण, काय cos² आपण काय करू तसंच घेऊ. बरं पुढं काय 1 प्लस sin² मायनस 2 tan²a. काहीच केलं नाही, फक्त आपण काय केलं सेकचा रिसिप्रोकल काय घेतला कॉस घेतला. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल, इथं cos⁴ आहे याचा अर्थ इथं कॉसचे 4 वेळेस मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं cos⁴2 आहे म्हणजे 2 वेळेस मल्टिप्लिकेशन आहे. मग हा 2 गेला आणि इथं 4च्या ऐवजी 2 गेला म्हणजे राहिले किती बरं 2. म्हणजे आपण असं लिहू शकतो ना 1/cos²a. काय लिहू शकतो 1/cos²a इंटू इथं काय लिहू शकतो 1 प्लस sin²a. काहीच चेंज नाही केला आहे तसं ॲज इट इज लिहिलं आहे आणि मायनस 2 tan² लिहिलेलं आहे. ओके, आता ह्या टर्मनी 1ला पण मल्टिप्लाय करायचं आणि ह्याच टर्मनी sin² ला पण मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल बघा 1/cos²a, कारण की 1ला मल्टिप्लाय केलं होतं तेच तर राहणार आहे. इथं प्लस काय होणार आहे 1नी sin² ला मल्टिप्लाय केलं sin²a अपॉन काय होणार आहे cos²a होणार आहे आणि पुन्हा मायनस काय करायचं आहे 2 tan² होणार आहे. नेक्स्ट इज इक्वल टू, आता एक गोष्ट आपल्याला माहित आहे काय बघा ती म्हणजे 1/cos. कॉस हा कोणाचा रिसिप्रोकल आहे बरं, कॉस सेकचा रिसिप्रोकल आहे, कोणाचा सेकचा. मग आपण इथं काय घेऊ शकतो sec²a रिसिप्रोकल आहे ना, प्लस sin/cos म्हणजे काय असतो sin/cos tan, म्हणून आपण इथं काय घेऊ शकतो tan² घेऊ शकतो tan²a आणि इथं मायनस काय 2 tan²a आहे. आता एक गोष्ट लक्षात द्या बरं का, इज इक्वल टू, आता मी तर पुढंच लिहितो इज इक्वल टू. बघा आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं 1 करायचं आहे. काय करायचं आहे 1. हा sec² a मी ॲज इट इज ठेवला. ओके, आता बघा इथं tan² आणि इथं सुद्धा काय बरं tan²a, बट इथं -2 आहे आणि इथं काय +2 आहे म्हणजे -2 tan²
ए आणि प्लस 1 टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय राहणार आहे 1 राहणार आहे 1 काय राहणार आहे 1 काय लिहायची गरज नाहीये कारण डायरेक्ट आपण लिहू शकतो काय टॅन स्क्वेअर ए. लक्षात आलं काय बोललो मी. इथं 2 टॅन आहे आणि इथं फक्त 1 टॅन आहे. 2 टॅन मधून 1 टॅन गेला फक्त टॅनच राहील ना. बट मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे मायनस म्हणून इथं मी काय दिलं मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सेकचा आणि टॅनचा. काय बरं सेक आणि टॅन. हा टॅन इथं प्लस आहे तिकडे गेला काय होणार आहे मायनस होऊन जाणार आहे म्हणजे एक फॉर्म्युला तयार होईल. बघा मी इथं रिझन लिहितो वाटलं सर कोणता फॉर्म्युला 1 = सेक थिटा. बघा हा मी फक्त आता तिकडे नेला मग मायनस काय होणार आहे टॅन स्क्वेअर थिटा होणार आहे. मग एक गोष्ट आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा = काय असतो रे 1 असतो. मग इथं पण आहे ना सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए = काय होणार आहे 1 आणि तेच तर आपल्याला प्रूफ ॲड करायचं आहे म्हणजेच काय आला आपला RHS. तर अशा प्रकारे आपण हे 11वं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आता फक्त एक एक्झाम्पल तुम्हाला मी 12वं एक्झाम्पल हे होमवर्क म्हणून दिलेलं आहे. ते सर्वांनी ट्राय करायचा प्रयत्न करा कारण मी तुम्हाला 11च्या 11 प्रूफ दॅट इथं सॉल्व्ह करून दिलेले आहेत. जर कोणाला काही शंका असेल तर ती नक्की कॉमेंट करा. इतर मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. आवडला तर नक्की त्याला लाईकही करा. थँक्यू सो मच.